हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पावसामुळे छत्रपती संभाजीनगरात शेतीचं नुकसान, मार्केटमध्येही शिरलं पावसाचं पाणी. तर जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात जवळपास 2 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू. नाशिकच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली. रामकुंड परिसरातील दुकानांमध्ये पुराचं पाणी. तर नाशिकला अतिमुसळधारेचा इशारा. मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम. धाराशिव, बीड, जालना, परभणी, नांदेड पुराच्या विळख्यात. नांदेडमध्ये पूरस्थिती कायम, तर सोलापुरात सीना नदीला पुन्हा पूर. राज्यात आज देखील पावसाचा जोर. उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात जोरदार पावसाचा इशारा. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फडणवीसांनी दिल्लीत बंड करावं. मदतीसाठी मुख्यमंत्री पदही पणाला लावा. संजय राऊतांचा खोचक सल्ला. तुम्हीच बंड केलं म्हणून जनतेनं घरी बसवलं. भाजपचं प्रत्युत्तर. दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट. पाऊस असेल तरीही मेळावा शिवाजी पार्कातच घेण्यावर ठाकरे सेना ठाप. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आझाद मैदानाशिवाय दुसऱ्या जागेची चाचपणी होत असल्याची चर्चा. ठाकरे सेनेनं दसरा मेळाव्याला लागणारा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून द्यावा. भाजपची मागणी. उद्धवराव आता वेळ कृती करण्याची असं म्हणत लगावला टोला. राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू. टीव्हीवरील चर्चेदरम्यान केरळमधील भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांची धमकी. काँग्रेसचं अमित शहांना पत्र लिहून कारवाईची मागणी. आशिया चषकावर भारतानं नाव कोरलं. भारताचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनं विजय. तिलक वर्माचं धडाकेबाज अर्धशतक. तर तिलक वर्मा आणि शिवम दुबेची अभेद्य खेळी. पाकिस्तानच्या मोहसिन नक्वींच्या हस्ते आशिया